दिल्लीच्या जंतर मंतरवर सुरू झालेलं विद्यार्थी आंदोलन आता केवळ परीक्षा पेपर फुटी किंवा शिक्षण व्यवस्थेतल्या सुधारणांपुरतं मर्यादित राहिलेलं नाही. या आंदोलनानं आता राष्ट्रीय राजकारणाचं केंद्रस्थान गाठलंय. हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरलेत. त्यांच्या मागण्या शिक्षण, रोजगार आणि उत्तरदायित्वाच्या आहेत. पण आंदोलन जसजसं वाढत जातंय तसतसे विविध राजकीय पक्ष, विरोधी पक्षातले नेते, शेतकरी संघटना, सामाजिक कार्यकर्ते आणि अनेक सेलिब्रिटी सुद्धा या आंदोलनाच्या समर्थनार्थ पुढे येत आहेत. यानंतर आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुद्धा सुरू झाले. विद्यार्थ्यांचं आंदोलन हायजॅक होतंय का, हा प्रश्न आता त्यामुळे चर्चेत आलाय. विद्यार्थ्यांचं आंदोलन की राजकीय रणांगण? विद्यार्थी आंदोलनानं गाठलं राष्ट्रीय राजकारणाचं केंद्रस्थान. विद्यार्थ्यांचं आंदोलन हायजॅक होतंय का? सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू. कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाची मूळ सुरुवात झाली परीक्षा पेपर फुटी, भरती प्रक्रियेतील कथित अनियमितता आणि बेरोजगारीच्या प्रश्नांपासून. देशभरातील विद्यार्थी दिल्लीत जमा झाले. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी झाली. पारदर्शक परीक्षा व्यवस्था, दोषींवर कारवाई आणि विद्यार्थ्यांना न्याय या प्रमुख मागण्या पुढे आल्या. मात्र लगेचच हे आंदोलन देशातील अनेक शहरांमध्ये पसरलं आणि मोठ्या युवक चळवळीचं रूप घेतलं. यानंतर या विद्यार्थी आंदोलनात राजकीय एंट्री झाल्याचं पाहायला मिळालं. आंदोलन वाढताच विरोधी पक्षांचे अनेक नेते जंतर मंतरवर पोहोचले. राहुल गांधी, प्रियंका गांधी, अखिलेश यादव, योगेंद्र यादव, सोनम वांगचुक, विविध शेतकरी संघटनांचे नेते आणि इतर सामाजिक कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला. काँग्रेसनं विद्यार्थ्यांच्या मागण्यांना समर्थन दिलं, तर संसदेतही विरोधकांनी हा मुद्दा जोरदारपणे उपस्थित केला. यामुळे आंदोलनाला अधिक प्रसिद्धी मिळाली, पण त्याचवेळी राजकीय रंग चढल्याची टीका सुरू झाली. विरोधी राजकीय पक्षांनी या आंदोलनाला पाठिंबा दिल्यानंतर भाजपच्या नेत्यांनी आरोप केला की विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा वापर विरोधी पक्ष राजकीय फायद्यासाठी करताना दिसतोय. काही नेत्यांनी काँग्रेस आंदोलनाचा चेहरा बनण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावाही केला. तर आम आदमी पक्षातील काही नेत्यांनीही काँग्रेसवर विद्यार्थी आंदोलन कमकुवत करण्यासाठी स्वतंत्र राजकीय आंदोलन उभं केल्याचा आरोप केला. मात्र काँग्रेसचं म्हणणं स्पष्ट आहे, आम्ही आंदोलन करून विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा देतो आहोत. आंदोलनाचे आयोजक मात्र वेगळी भूमिका मांडतायत. त्यांच्या मते हे आंदोलन विद्यार्थ्यांचंच आहे. कोणताही पक्ष निर्णय घेत नाही. जो कोणी विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा देईल त्यांचं स्वागत आहे, पण आंदोलनाचा अजेंडा विद्यार्थ्यांचाच आहे असं म्हणून हे आंदोलन हायजॅक केलं जात आहे, या आरोपांना आयोजकांनी फेटाळून लावलंय. संसद चलो मार्च दरम्यान पोलिसांनी अश्रुधूर, लाठीचार्ज आणि बॅरिकेडिंग करून आंदोलन दडपल्याचे आरोप झाले. या कारवाईवर विरोधकांनी सरकारवर टीका केली, तर पोलिसांनी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक कारवाई केल्याचं सांगितलं. या घटनेनंतर आंदोलनाला आणखी सहानुभूती मिळाली आणि देशभरात त्याची चर्चा वाढली. दिल्लीच्या जंतर मंतरवर आज एकाच वेळी दोन लढाया सुरू असल्याचं चित्र आहे. एक विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी आणि दुसरी त्या आंदोलनाचा राजकीय अर्थ लावण्याची. आंदोलनाला वाढता राजकीय पाठिंबा मिळत असला तरी कोणत्याही एका पक्षानं अजून तरी आंदोलनाचा ताबा घेतल्याचं दिसून येत नाहीये. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सुरू झालेलं आंदोलन आता देशाच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरतोय. प्रश्न फक्त एवढाच आहे, विद्यार्थ्यांचा आवाज राजकीय गदारोळात हरवणार का, की याच आंदोलनातून शिक्षण व्यवस्थेत खऱ्या अर्थानं बदल घडणार? पुढील काही दिवसात या प्रश्नांची उत्तरं देशाच्या राजकारणासह विद्यार्थ्यांच्या भवितव्यालाही दिशा देणारी ठरू शकतात. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.